घरात सतत कटकटी होतात का? पैशांची आवक चांगली असूनही पैसा हातात टिकत नाहीये की विनाकारण घरातील सदस्यांचे आरोग्य बिघडत आहे? मित्रांनो, ही लक्षणे तुमच्या घरात असलेल्या नकारात्मक शक्तीची असू शकतात, पण घाबरू नका. ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांनी असा एक अत्यंत सोपा आणि चमत्कारी उपाय सांगितला आहे, जो केल्यावर घरातील सर्व बाधा, वाईट शक्ती आणि अडचणी एका रात्रीत नष्ट होतील. हा उपाय नेमका कसा करायचा आणि कोणत्या वेळेला करायचा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नकारात्मक ऊर्जा कशी ओळखायची? अनेकदा आपल्या नकळत घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. जेव्हा घरात ही ऊर्जा वाढते, तेव्हा विनाकारण चिडचिड होते, रात्री झोप लागत नाही, भयानक स्वप्ने पडतात आणि कामामध्ये सतत अडथळे येतात. जर तुमच्यासोबतही असे घडत असेल, तर समजून जा की घराची शुद्धी करण्याची वेळ आली आहे. स्वामी समर्थांच्या दरबारात यावर एक अमोघ उपाय आहे, जो घरातील वास्तू दोष आणि वाईट नजर एका झटक्यात दूर करतो. मुख्य उपाय कापूर आणि लवंगाचा चमत्कार. चला तर मग जाणून घेऊया या महाउपायाबद्दल. हा उपाय तुम्हाला दररोज संध्याकाळी किंवा मंगळवार आणि शनिवारी करायचा आहे. सर्वात आधी एक तांब्याची, पितळेची किंवा मातीची छोटी वाटी घ्या. त्या वाटीमध्ये 2 तुकडे भीमसेनी कापूर ठेवा. लक्षात ठेवा, साधा कापूर वापरण्याऐवजी भीमसेनी कापूर वापरल्यास त्याचे फळ अधिक मिळते. त्या कापराच्या वर 2 अखंड लवंगा, ज्यांचे फूल तुटलेले नसेल, अशा ठेवा. आता संध्याकाळी देवापाशी दिवा लावल्यानंतर हा कापूर आणि लवंग प्रज्वलित करा. हा जळता कापूर घेऊन तुमच्या संपूर्ण घरात, प्रत्येक खोलीत आणि कोपऱ्यात फिरा. फक्त बाथरूम आणि शौचालयात नेऊ नका. हा कापूर घरात फिरवत असताना मनातल्या मनात किंवा मोठ्याने स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ